सांगोला तालुक्यात एका मतदारानं चक्क ईव्हीएम मशीनच जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। सांगोला तालुक्यातील बागलवाडी मतदान केंद्रावर हा संपूर्ण प्रकार घडला। मशीन जाळणाऱ्या तळेकर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून त्याने हे कृत्य केले। दरम्यान या ठिकाणी नवीन मशीन बसवण्यात आला आहे। फेर मतदान घेतलं जात आहे। सांगोला तालुक्यातील बागलवाडी या गावामध्ये एक सकाळी धक्कादायक घटना घडलेली आहे की येथील मतदान केंद्रावर जी ईव्हीएम मशीन होतं ते ईव्हीएम मशीन पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। दादासाहेब चळेकर असं या व्यक्तीचं नाव आहे। या व्यक्तीने मतदान करण्यासाठी गेला असता त्या व्यक्तीने खिशात बाटली ठेवली होती आणि त्या बाटलीतलं पेट्रोल त्या ईव्हीएम मशीनवर टाकून ते जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। या घटनेनंतर मशीन पूर्णपणे खराब झालेली आहे आणि आता आपण बघतो की मी या सगळ्या बागलवाडीच्या मतदान केंद्रावरती आहे। या ठिकाणी आता फेर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जवळपास 1300 मतदार या ठिकाणी आहेत आणि हे मतदान आता फेर मतदान या ठिकाणी होत आहे। याचं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी दादासाहेब चळेकर या व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि सगळी पोलीस त्याची चौकशी करतात। या ठिकाणी आपण बघतो की पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावरती दाखल झाले आहेत। लोक देखील आता परत मतदानासाठी येत आहेत। एकूणच आपण बघतो की या घटनेनंतर आता प्रशासनाने कुठेतरी खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने साम टीव्ही न्यूज सांगोला। त्यामध्ये एक मतदारने ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे, पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे, कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा इंटॅक्ट आहे। पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही। बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता, तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ईव्हीएम मशीन रिप्लेस केलं आहे। नवीन ईव्हीएम मशीनवर आम्ही मॉक पोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ईव्हीएम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला। आता तिथे शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे।